हवामानातील प्रदूषणाचा आपल्या फुफ्फुसांवर काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का? हो, हवामानातील प्रदूषण म्हणजे आउटडोर एअर पोल्युशन प्लस इनडोर पोल्युशन ह्याचे दोन भाग असतात. नक्कीच आपले फुफ्फुसामध्ये जेव्हा हा कंटिन्युएशनमध्ये असतो, अगरबत्तीचा असो किंवा एक्झॉस्ट किचनचा असो, धूर असतो है ना, तर हे सगळे जेव्हा कॉन्स्टंटली आपण त्याला एक्सपोज्ड असतो, खासकर ज्यांना लांबचा चालणारा कोणता तरी फुफ्फुसाचा आजार आहे त्यांना लवकर इश्यू होतो ह्याचा. तर त्यांना लवकर खोकला बसतो किंवा त्यांचा अस्थमा वर्सन होतो. जे काय अंडरलाईंग आजार आहेत ते ट्रिगर होतात. तर हे ट्रिगर्स आहेत डेफिनेटली. आणि बाकी जे नॉर्मल असतात त्यांना अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला इन्फ्लमेशन, सूज येणं है ना, कफ जास्ती प्रोड्यूस होणं, प्रत्येकाच्या इम्युनिटीवर डिपेंड असतं कोणाला कसं होईल, किती प्रमाणात हा त्रास होईल. तर असेच हे आजार आहेत ज्याच्यामुळे एखादी वेळा त्याला एक मोठा प्रकार जर आपण सांगू तर हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस पण म्हणता येईल. तर हा एक निमोनिया आहे जिथे श्वासनलिकेमध्ये सेन्सिटिव्हिटी खूप वाढली आहे. इतकं प्रमाणात तुम्ही आत घेतला कोणत्या तरी प्रकाराचा धूर, म्हणजे जे काम करतात त्यांच्या इकडे किती केमिकल्स असतात, वेगवेगळे इवन वेल्डर्स म्हणा किंवा कोल माइन वर्कर्स म्हणा, कोळशाचे काम, तर ते सगळे जे एक्सपोजर असतात त्यांना आतमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स जे डिपॉझिट जातात. काय काय लोकांना त्यांचा इंटरस्टिशियल लंग डिसीज निर्माण होतो आणि कॉमन अक्यूट हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस असा म्हणतात त्याला, तो आजार निर्माण होतो. तर डेफिनेटली हे पोल्युशनचं खूप इफेक्ट आहे.